नमस्कार मंडळी, एका मराठी गृहिणीच्या दिवसामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज जरा लवकर उठले म्हणून म्हटलं चला बाहेर फेरफटका मारून यावा आणि पार्कमध्ये गेल्यावर थंडगार वारा आणि पक्ष्यांची किलबिलाट 10 ते 15 मिनटं निसर्गाबरोबर घालवलं आणि मनाला दिवसभरासाठी फुल ऑन चार्ज केलं. घरी आल्यावर मात्र वास्तव्याने हजेरी लावली. दर 3 महिन्यांनी मी हेल्थ चेकअप करते, हे प्रत्येकाने केलंच पाहिजे म्हणून ब्लड सॅम्पल्स दिले आणि थेट मोर्चा वळवला किचनमध्ये. आज आमच्या ना कुशला सुट्टी होती. मी सगळ्यांसाठी पोहे बनवले, पण त्याला सुट्टी म्हटल्यावर तो दिवसभर किचनमध्ये राहणार आणि त्याने स्वतःसाठी मस्त असं चीज पुलाउट ब्रेडचा नाश्ता बनवला होता. नंतर आज होती अमावस्या म्हणून मी मम्मी आणि माझ्या सासूबाईंकडनं जे शिकले तीच प्रथा आणि परंपरा मी पुढेही चालवते. अमावस्या वाढून दिली आणि नंतर दुपारच्या वेळेला हे पहा, त्याला बनवायचे होते सॉसेजेस. आता सॉसेजेस टॉस्ट करता करता त्याने जी काही आग लावली, म्हटलं आता माझं किचन जाळतोयस की काय, पण त्याला हे सगळं करायला भारी मजा येते. दुपारच्या वेळेला मला सरप्राईज द्यायचं म्हणून लव आणि कुश आले आणि त्यांनी काय सरप्राईज दिलं तर आमच्या लवला ह्यावेळेस 2-2 सर्टिफिकेट भेटले, इंग्लिश आणि हिंदीमध्येही. संध्याकाळच्या वेळेला अहो आले ते इतके सारे केळी वेफर्स घेऊन, 2 टाईपचे होते, त्यातले चटपटेवाले जे होते ते मला खूप आवडले. आता रात्र होता होता परत आमच्या कुशच्या खुरापती दिमागामध्ये आलं की आज पुन्हा काहीतरी स्पेशल बनवायचं पप्पांसाठी. काय बनवायचं तर म्हणे गोबी मंचुरियन. गोबी मंचुरियन 1 प्लेट बनवले, पण अख्खा किचनमध्ये राडाच राडा करून ठेवला. असो, राडा जरी केला तरी कुशने बनवलेल्या प्रत्येक पदार्थाला चव मात्र 1 नंबर असते. असा काहीसा होता माझा आजचा दिवस. भेटू लवकरच. चला तर मग बाय.